नमस्कार. रंगा येई हो या कार्यक्रमात आज आपण पेणजवळच्या उंबरठे गावात आलोय. कसं आहे, गावातला हा निसर्ग आणखीन हे सगळं बघता बघता इथे धातूशी काम करणारा किंवा चित्रांशी काम करणारा, त्याच्यातून शिल्प उभं करणारा माणूस असेल याची शंका सुद्धा गावात शिरताना येत नाही. पण किशोर ठाकूर हे गेली अनेक वर्ष मुंबईत काम करता करता शिकत त्यांना असं वाटलं की आपण गावाला जाऊन राहावं आणि तिथे आपल्याला जे काही करायचंय ते तिथे करावं. तर अशा एका वेगळ्या अवलियाला आपण रंगा येईच्या माध्यमातून आज भेटणार आहोत. कसं होतं, इच्छा आपल्याला खूप असते, पण त्यांच्या गावात आल्यानंतर, त्यांच्या घरात आल्यानंतर त्यांचं काम किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला कळतं. म्हणून रंगा येईवो या कार्यक्रमात आपण किशोर ठाकूर यांचं स्वागत करूया. नमस्कार. व्यक्तिमत्व अघळपघळ, पण कलेनं ठासून भरलेलं. तसं अवघडच, पण हो, अवघड कामांना सराईतपणे हाताळून त्याचं सोनं करणं हेच मनावर ठसलेलं आणि म्हणूनच कला ठासून भरलेली. ठाकूर नावाचेच नाही तर त्यांची ठाकूरकी आहे त्यांच्या कर्तृत्वावर. बुलंद निर्मिती करणे आणि त्याचा ठसा उमटवणे कोणी शिकावं ते किशोर ठाकूर यांच्याकडूनच. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनातून आपली कला साधना करण्यासाठी आणि कलेची बाग उभारण्यासाठीच की काय त्यांनी पेण इथं आपलं नवं आयुष्य सुरू केलं. किशोरजी, या गावामध्ये तुमचं मूळ घर थोडंसं पलीकडे आहे आणि हे तुम्ही स्वतः बांधलं. या मोठ्या वास्तूमध्ये तुम्हाला तुमचा स्टुडिओ करावासा वाटला, मुंबई सोडून इथं यावंसं वाटलं. तर तुमचा प्रवास अगोदर इथून मुंबईत झाला होता की तिथूनच इथे आला? हो, कारण माझा आता पेण मुंबई आणि मुंबई पेण असा प्रवास झालेला आहे आता तो. बरं बरं. कारण आम्ही कसं असतं, नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबईला जायचं आणि मग तिथे काहीतरी शिकायचं आणि नोकरी करायची. तुमचा प्रवास या गावातून कसा झाला होता? म्हणजे तुम्हाला चित्रकलेची आवड होती म्हणून? ह्या गावचं म्हणजे मी मूळ पेणचा गणपतीचा वारसा मोठा. हो. आणि तो वारसा घेऊनच मी मुंबईला गेलो होतो. म्हणजे तुम्ही मूर्ती करायचा त्यावेळेला? म्हणजे घरी कारखाना नव्हता, पण आवड होती भरपूर. म्हणजे कारखान्यात जाऊन दिवसभर बसणं, ती बघणं, ऑब्झर्व करणं हा प्रकार चालायचा नेहमी. बरं. आणि तिथूनच ते हे जोपासलं गेलं सगळं. पण साधारण किती वर्षापूर्वी तुम्ही म्हणजे मग महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जे हो, पहिल्यांदा मुंबईत गेलो तो महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठीच. SSC मी पेणलाच झालेलो होतो. ओके ओके. पण मग तिथे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ज्या वेळेला गेलात शिक्षण घेण्यासाठी, त्यावेळेला तिथलं वातावरण बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं? पहिल्यांदा मी गेलो म्हणजे मला जेला ॲडमिशनच नाही मिळालं, म्हणून मी रेजा स्कूल ऑफ आर्ट आत्ताचं आणि पूर्वीचं बँड्रा स्कूल ऑफ आर्ट इथं मला ॲडमिशन मिळालं. तिथं मी फाउंडेशन आणि नंतर मग ATD केलं. ATD करण्याचा उद्देश होता की नोकरी करायची आणि मग पुढचं शिक्षण घ्यायचं. पण घरची परिस्थिती त्याला कारणीभूत होती, कारण मुंबईत ती स्थिरावायचं तर नोकरी पाहिजे. खरं. पण सुदैव की दुर्दैव माहिती नाही मला, पण मला नोकरी मिळाली नाही म्हणून मी एक सगळं ह्या बाजूला म्हणजे वळलो. मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलो, स्कल्पचर शिकलो. स्कल्पचर शिकण्याचं कारण म्हणजे तिथे मटेरियलला पैसे लागत नव्हते. जे स्कूल? हां, स्कल्पचर डिपार्टमेंटला सगळं मटेरियल प्रोव्हाइड कॉलेज करतं आणि म्हणून ते सहज पार पडलं मला आणि मी ते शिक्षण तिथं संपूर्ण डिप्लोमा पास झालो. म्हणून मग आर्ट टीचर डिप्लोमा केला, त्याच्यातून तुम्हाला शिकवावं असं वाटलं नाही मुलांना? वाटलं, पण मला सुदैवाने नोकरीच मिळाली नाही. म्हणजे नोकरी मिळाली नाही हे सुदैव. हां, हे सुदैव. त्याच्यामुळे तुम्हाला जे मधलं कारण हे एवढं मोठं वास्ट मला उघड म्हणजे हे दालन उघडं नसतं झालं, नाही तर मी एक त्याच ट्रॅकमध्ये राहिलो असतो, एक शिक्षक राहिलो असतो कदाचित. बरं. पण मग तुम्ही पेंटिंग आणि स्कल्पचर असं दोन्ही करता? म्हणजे तुमचा प्रवास जो बघतोय मी आत्ताचा, माझं स्कल्पचरचं शिक्षण झालेलं आहे. पेंटिंग हा माझा हे नाही आहे, पण आवड आहे मला पेंटिंग करण्याची, म्हणून तो प्रकार म्हणजे थोडीशी हाऊस म्हणजे आणि त्याच्यातून तो करत असतो मी.
पेणचे गणपती जगप्रसिद्ध आहेत, ते इथून बाहेर जातात. तुम्ही गणपतीचं कारखान्यामध्ये काम करता करता शिल्पकलेकडे ओढला गेलात. पण मग ही अशा पद्धतीची शिल्प आपण काही पोर्ट्रेट्स असतात, तर मग पोर्ट्रेट्स करावीशी नाही वाटली का? मी पासआउट झालो ना जेजेमधून, तो मॉन्युमेंट आणि पोर्ट्रेट हे विषय घेऊनच पासआउट झालो. बरं. पण एक टर्निंग पॉईंटवरती मला माझे शिक्षक आणि म्हणजे ज्यांनी मला या म्हणजे इथं आणून उभा केला ते GS म्हणजे गोपाळ आडिवरेकर, हो हो, त्यांनी मला सांगितलं की म्हणजे हे गणपती हे सगळं ठीक आहे, हे सगळेच करतात. सगळेच करतात, पण म्हणजे त्यांनी कदाचित माझ्यातली ॲबिलिटी ओळखली असेल. म्हणाला तू हे नाही करायचं आहे, तू नोकरी नाही करायची आहे, तू हे करायचं आहे, म्हणजे वेळ लागेल, उभं राहायला वेळ लागेल तुला, पण तुला हेच करायचं आहे. कारण याला तुमची स्वतःची ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही हे वेगळं शिल्प घडवता. हो हो हो, बरोबर आहे. मग तुमच्यातली ही चुणूक, तुमचं प्रेझेंटेशन असेल कामाचं किंवा काय, म्हणून आडिवरेकर सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की काय सांगितलं होतं? तुम्ही तुमचं कुठचं काम त्यांनी बघितलं? हे बघा, हे जे काम आहे तुमच्या मागचं जरा वळून बघा, हे जे आहे ना, हां, हे मी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पहिलं क्रिएटिव्ह स्कल्पचर माझं. बरं. हां, हे आणि इवन त्याच्यातले एलिमेंट्स आहेत ते मी अजून पण माझ्या शिल्पामध्ये दिसतात. त्याच्यावरती तो चिमटा आहे बघा, त्याच्यावरती हां, तो आता माझ्या रिसेंट स्कल्पचरमध्ये पण दिसतील हो तुम्हाला हो तिथे हो, आहे ना. पाहिला म्हणजे पाहिला. त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत हे जे म्हणजे माझ्या शिल्पांमध्ये इथून सुरुवात झाली, ते रेडीमेड फॉर्म्स आहे किंवा तो खाली बल्बचा फॉर्म आहे बघा. पूर्वी आपल्या 500चा वगैरे बल्ब मिळायचा, बरोबर बरोबर, तो फॉर्म आहे तो. म्हणजे रेडीमेड फॉर्म कडे मी अट्रॅक्ट होऊन ते शिल्पामध्ये वापरण्याचा प्रवास इथून सुरू झाला माझा. बरं बरं. तो जो प्रकार आहे की ते रेडीमेड फॉर्म, त्याच्यात किती आहेत बघा, आता 2-4 फॉर्म रेडीमेड आहेत नुसते, म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणार आहेत, हां, म्हणजे ते पडलेले आहेत, आणि तेच मला इन्स्पायर करतात. हां, असे म्हणजे आता ह्याच कल्चरमध्ये हे ट्रे आहेत, हो. हे मला ट्रे इन्स्पायर करून, मग हे जे आहे ना, हा ट्रे मी कुठं वापरू शकतो, हा प्रवास सुरू होतो. बरोबर बरोबर. कोणत्याही म्हणजे आता याच्यातून तिथे त्या स्कल्चरमध्ये मी रिळाचा फॉर्म वापरलेला आहे. रीळ आपला साधा धाग्याचा रीळ, धाग्याचा रीळ आहे आणि तो हां. तुम्ही तोडलाय. तोडल्याला तर तिथं मग त्याचा प्रवास सुरू होतो शिल्पाचा. हां हां हां. धागा म्हणजे रिळाचा धागा म्हणजे हा एक मैलोचा, एक काही मैलांचा प्रवास असेल, म्हणजे त्याचा ती लांबी असेल, क्या बात पण मी आहे. त्याला उभी चीर टाकली. उभी चीर टाकल्यानंतर त्याचे अगणित तुकडे झाले. जे आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात माणसाच्या की तो नाही आपण जोडू शकत ते, बरोबर. तर ते सांगण्यासाठी असे सिम्बलाइज करत गेलो नाही ते. पण हा छान आहे प्रकार. म्हणजे मी ते ज्या वेळेला शिल्प पाहिलं त्याच वेळेला माझ्या मनात आलं होतं की हे रीळ पूर्णपणे असं तोडलंय कोणीतरी हां. आणि त्याचे अनेक तुकडे नाही झाले. जोडू शकत आपण इतके तुकडे. हां, आणि मग ते संपूर्ण शिल्प बघितलं, समजा रीळ बघितलं तरी ठीक आहे, हां. पण जीवनाचा एक वेगळा अर्थ Yes, yes, त्याच्यातून तो सांगणं आणि तो तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ त्याच्यातून बाहेर येतोय हे फार हे महत्त्वाचं. बस म्हणजे हे 100% सांगू नाही शकत. हा प्रवास थोडासा नाजूक याच्यावरती जातो असा. म्हणजे मी मिळालेला एलिमेंट, त्यानंतर माझा प्रवास सुरू होतो. ह्याला आपण स्कल्पचरला कसं वापरूया, हां, पेपर स्केचेस सुरू होतात, हम्म. नंतर त्याचा मीडियाचा म्हणजे तुम्ही हे सगळं करायच्या अगोदर स्केचेस पण करता? पहिल्यांदा डोक्यात येतात ते. बरोबर. हां. हां, आणि ते मला काय असं अशी स्केचेस नाही की मी ॲज इट इज सगळं उभं करतो असं नाही. फक्त ते एलिमेंट मी कसं वापरू शकतो, उभा आडवा कसाही फाडून मोठा करून, हां, आणि जो काय त्याचं एक साधारण हां, तो एक अपेक्षित प्रवास परिणाम. सुरू होतो त्याचा की कसं हा स्कल्पचर म्हणजे ॲज अ स्कल्पचर म्हणून हे, कारण मला एलिमेंट कितीही चांगला असला तरी मी स्कल्पर आहे आणि मला शिल्पामध्ये ते मांडायचं आहे. बरोबर. कारण तो नुसतं सुंदर असून नाही चालत, ते शिल्प म्हणून चांगलं व्हायला पाहिजे. ह्या मांडणी शिल्पाकडे केव्हा वळलात तुम्ही साधारण? मी जवळपास ना मांडणी शिल्प म्हणजे आपल्याकडे पॉप्युलर नव्हतं झालं ना, मला माहिती पण नव्हतं मांडणी शिल्प याला म्हणतात. तेव्हा मी 90ला माझं इंटरनॅशनल शोसाठी म्हणजे त्रिनाले म्हणून आपल्या ललित कला अकॅडमी ऑर्गनाईज करते, हां हां. तिथं माझं सिलेक्शन झालं होतं. बरं. आणि तिथे ते हिटलरचं स्कल्पचर आहे ना जे, ओ, ते मी केलं होतं. म्हणजे मला 0 आवर. 0 आवर
म्हणजे माहिती नाही, म्हणजे त्यावेळेला नेमकं 91चा तो गल्फ वॉर वगैरे येणार होता आणि सिच्युएशन अशी कदाचित तिसरं वर्ल्ड वॉर होणार किंवा काय, म्हणजे डूम्सडे, त्याचं झिरो नाही, त्याचं नाव डूम्सडे. डूम्सडे म्हणजे हा कदाचित निर्वाणीचा दिवस असेल, म्हणजे काही पण होऊ शकतं जर हे वॉर झालं तर. आणि तेच सांगणारं ते शिल्प होतं असं. आणि त्या शिल्पामध्ये तुम्ही हिटलर हां, ते एक सिम्बलाइज केलं होतं की हुकुमशाही, हे म्हणजे तो जो प्रकार. आणि शेवटी हे देखील संपणार. हां, ते संपणार. आणि तिथे एक अजून छोटंसं एक मार्बलचं शिल्प आहे जे न्यूबॉर्न बेबीचं आहे, किंवा येणाऱ्या पिढीनं ते जरा नीट जगू द्या ना, म्हणजे वा वा, असं सांगणारं एक शिल्प होतं ते. क्या बात आहे. डूम्सडे. आणि त्यावेळेला असे वेगवेगळे मीडिया घेतलेले, त्याच्यात MS ब्रश आहे, वूड आहे, मार्बल आहे, म्हणजे असं ते मांडणी शिल्प होतं. हो, संमिश्र असं घेऊन केलं होतं. त्यावेळेला इतकं आपल्याकडे जे आता इन्स्टॉलेशन वगैरे म्हणतो ते पॉप्युलर पण नव्हतं झालं, मला तर नाव पण माहिती नव्हतं तेव्हा ते केलेलं आहे. पहिलं तुमचं प्रदर्शन केव्हा झालेलं आहे? मला वाटतं 90च्या आसपासच सुरू झालं. मी फार उशिरा प्रदर्शन सुरू केले, म्हणजे मी फक्त वर्षातून स्केचेस भरपूर करायचो, पण त्याच्यातून 3 ते 4 चांगली स्कल्पचर करायचो, ती वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला, म्हणजे स्टेट आर्ट आपलं, बॉम्बे सोसायटी, ललित कला, म्हणजे असं कॅटेगरी वाईज करायचो. आणि तुम्हाला सगळीकडे पारितोषिकं मिळालेली आहेत, त्यामुळे ती एक वेगळी लिस्ट आहेच की प्रचंड पारितोषिकं तुम्हाला मिळालेली आहेत. काय असतं, काही लोक केवळ पारितोषिकासाठी काम करतात. तुमचं क्रिएशन जे आहे ते बघता बघता लक्षात यायला लागतं की स्पर्धेच्या पलीकडे जाऊन ती शिल्प बघत राहावीत, त्याचा आनंद घेत राहावा असं सारखं वाटतं. त्याचं कारण कदाचित तुम्ही अगदी जीवनातल्या आवश्यक वस्तू तुमच्या आजूबाजूला पडलेल्या, तुमचं गोडाऊन बघितलं, ते असं कुठून तरी काहीतरी पडलेलं असतं, उचलतं आणखीन आणून ठेवलेलं आहे. त्या वेळेला जे मला आवडलेलं असतं ते मी आणून ठेवतो, माहिती नाही ते त्याच वेळेला किंवा पुढच्या 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी ते कामाला येईल मला माहिती होतं, पण ते आणून ठेवणं गरजेचं असतं. जसं हा आता भात आहे, मी हा लोहाराचा भात आहे, हा मी जवळपास 10 ते 12 वर्षापूर्वी आणून ठेवलेलं, म्हणजे बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला तो हा बनवून घेतलेलं आहे. बरं. तो पण बेळगाववरून तिकडून आणलेला आहे, असं सोर्सेस काढून. आणि त्याचं आता स्कल्पचर करते मोठं म्हणजे एक 10-12 फुटाचं एक मोठं स्कल्पचर करते. आणि त्याच्यातला हा इलेमेंट महत्त्वाचा इलेमेंट आहे, म्हणजे जो आता कोरोना काळामध्ये जे आपण काय भोगलेलं आहे किंवा आपण बघितलेलं आहे त्याचं सिम्बलाइज करणार आहे ते शिल्प होणार आहे नवीन. म्हणजे मग ते सिम्बलाइज करताना, म्हणजे हा तुम्ही 10 वर्षापूर्वी आणला, त्यावेळेला कोरोना नव्हता, काही नव्हता, पण मग तुम्हाला आता हा भाता वेगळ्या पद्धतीने तुमच्या शिल्पामध्ये मांडायचा आहे, त्याच्यात काय काय तुमचे अर्थ निघतायत? मला महत्त्वाचं होतं की त्याचा श्वास घेणे आणि सोडणे एवढंच मला फक्त घ्यायचं होतं त्याच्यातून. आणि करोनामध्ये तर आता श्वास किती महत्त्वाचा झाला. बरोबर. आणि त्याच्यासाठी तो सिम्बॉलाइज करून तुम्ही तो वापरणार. कलासक्त मनाला उभारणी देणारं घर आणि घरातलं वातावरण फार महत्वाचं असतं. या सुंदर घरात संगीताचे सूर आळवत किशोर ठाकूरांची कन्या रियाज करत असते, तेव्हा किशोर यांचीही तंद्री लागते आणि नव्या संकल्पनांचे धुमारे फुटू लागतात. तरपत सारे ऊन बीन रोवत रोवत सावरिया घर नहीं आए, हो सावरिया घर नहीं आए. 1900 में डार की मोरियान, 1900 में डार की मोरियान, मंदिरवा में बेग घर आ, बिना कुनी जान कछुक नहीं भावे, हो सावरिया घर नहीं आए, हो सावरिया, हो सावरिया, हो सावरिया घर नहीं आए. किशोर ठाकूरांशी गप्पा मारत असताना एका वेगळ्या पद्धतीने
माझ्या हे लक्षात यायला लागलेलं की त्यांची दृष्टी जी आहे ती विचक्षण पद्धतीची आहे. म्हणजे काहीतरी त्यांना दिसत असतं आजूबाजूला आणि ते घेऊन ठेवतात, त्या नजरेने टिपून ठेवतात आणि त्याचा वापर कधीतरी एका वेळेला करावासा वाटतो आणि त्याच वेळेला होतो. किशोरजी, तो जो तुम्ही चिमटा आहे जो आपण प्रत्येक वेळेला कुठेतरी लावत असतो, तो तुम्हाला त्रास देतो. तो अगदी पहिल्या शिल्पापासून तो आत्तापर्यंतच्या शिल्पात प्रवास करतोच आहे. तो आयुष्याला असा बसलेला चिमटा कुठचा आहे तो? ना असं चिमटा वगैरे कोणता अजून काय एवढं नाही बसलेला, असं सुरळीत चाललेलं आहे सगळं मस्त. हां, छान. पण तरी देखील तो वापरावासा वाटतो का? याचं कारण आपल्या आजूबाजूला काही घडत असतं, त्याचा परिणाम असतो तो? हां, कारण तो जर मिळालेला एलिमेंट, आता इथे हा चिमटा ह्या कपडे वाळवण्यासाठी आपण वापरले जातो. हो. पण असे चिमटे तिथे आता येतो ना, तो त्याच्या म्हणजे कॉर्डला, म्हणजे स्पाईन कॉर्डला वापरलेला आहे तो. हो. कारण तो आता एक फिमेल फॉर्म आहे तिथे. आणि आपण घरात किंवा आपल्या समाजात स्त्रीला जी वागणूक देतो ना, छोटी आहेस, अजून हसू नको जास्त, बाहेर जाऊ नको, बाहेर जाऊ नको, सातच्या आत घरात ये, ती चिमटे आहेत ना, ते चिमटे आहेत तिथे. क्या बात आहे, वा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्या चिमट्यांचा वापर तिथे केलेला आहे. म्हणजे तुमचं प्रत्येक शिल्प वेगळ्या पद्धतीने समाजाशी बोलत असतं. मी असं नाही म्हणत की म्हणजे माणसांशीच केवळ बघणाऱ्याला अरे वा वा छान आहे शिल्प वगैरे, त्याच्या पलीकडे जाऊन मी वावा म्हणजे अशी ती नाही करत. म्हणजे असा हा प्रकार की ते मस्त असावं, असं गुळगुळीत असावं आणि असं कोणीतरी विकत घेईल वगैरे. आता म्हणजे अशी कितीतरी शिल्प आहेत माझी, ते लोक घराला ठेवायला पण म्हणजे आवडणार नाही त्यांना. हो, म्हणजे कितीतरी आहेत. किंवा आता हे जर बघितलं तुम्ही, हे असे बारदानाच, म्हणजे असं हे फाटकं तुटकं, म्हणजे हे कोण ठेवणार घरात घेणार सांगा मला. नाही, त्या शिल्पाकडे आपण नंतर येणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुमचं हे जे शिल्प आहे की हा ट्रेचा असा प्रचंड जवळजवळ 10 फूट उंच आहे. किती? 12 फूट, 10-12 फूट आहे. 10-12 फूट. आणि हे तुम्ही ज्यावेळेला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मांडलेलं होतं, त्याचे मी फोटो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं किंवा ते लोकसुद्धा त्याच्याकडे अत्यंत वेगळ्या भावनेने बघत होते, दृष्टीने बघत होते. तर तुमच्यापर्यंत आलेल्या प्रतिक्रिया काय होत्या? आता याची सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे ही अशी मोजकी फक्त 5 शिल्प होती त्या प्रदर्शनामध्ये माझ्या. बरं. फक्त 5. बरं. आणि मोठी होती. पण सुदैवानं काय झालं माहिती आहे, त्या दुसऱ्या 4 शिल्पांकडं माणसं वळून पण बघायची नाही. ह्या एका शिल्पाकडे बघायची, त्याच्यासोबत फिरायची आणि निघून जायची. बरं. म्हणजे ते बाकीचे बघितले नाही, म्हणजे बघितले बऱ्याच लोकांनी ती बघितली पण नसतील. म्हणजे इतकं काहीतरी ते अट्रॅक्शन झालं होतं लोकांचं. म्हणजे असं यायची, बघायची, निघून जायची. म्हणजे बाहेर आजूबाजूला शिल्प दुसरी आहेत हे त्यांना म्हणजे जाणीव पण व्हायची नाही मला वाटतं. पण मग हे शिल्प घडवताना ह्याच्यातली ट्रे आहेत, त्यातली अंडी आहेत, तर याच्यासाठी कालावधी तो किती गेला असेल? नाही, भरपूर त्याला वेळ गेलेला आहे. कारण हे शिल्प म्हणजे माझ्याकडं फक्त मला एलिमेंट मिळाला होता तो अंड्यांचा ट्रे, एवढंच मिळाला होता मला. बरं. याच्यात मेन आहे ते म्हणजे भीती. माणसाच्या मनात जी भीती असते ना जन्मापासून, म्हणजे ते लहान असताना त्याला आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, पण अशी ती बुवाला आणि अशा, आणि अगदी मोठा झाल्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर त्याला मरणाची भीती वाटते. म्हणजे ही जी भीती आहे ना त्याची, ती अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत भीती, तर ती भीती मला पकडायची होती आणि ती भीती मला शिल्पामधून मांडायची होती. हो. तर तो प्रवास, आता भीती दाखवणं म्हणजे आमच्या शिल्पामध्ये इतकं थोडं कठीण आहे. म्हणजे माझ्यासाठी तर ते कठीण होतं. बरोबर. अंडीवाला सहज बाजूने गेला तर आपल्याला लगेच कळतं की अरे याला धक्का लागला तर सगळे अंडी फुटून जातील. आणि तोच टॉपिक पकडला आणि मी शिल्पाला सुरुवात केली. तर ती भीती वाढवायची होती मला अजून. मग तो हा जो सायकलवाला आहे हा हाफ फायडलने कैचीने चालवतोय. हो, एक पाय म्हणजे हा मॅच्युअर्ड नाही, हा अजून भीती झाली. ती ट्रे आहेत ते तो एकच तो सिंगल नेतो फक्त. मी बोथ साईड टाकला की ते अजून भीती. किती उंच करता येतील तर ते असं मान वर करायला म्हणजे टॉवरसारखे दिसावे एवढी उंची वाढवली की अजून भीती. अशी ती भीती वाढवत वाढवत नेली. आणि ती भीती कुठपर्यंत नेऊन ठेवली मी, 9/11चा जो बॉम्ब म्हणजे ट्विन टॉवरची जी भीती म्हणजे पडल्या त्या, तिथपर्यंत नेऊन ठेवली. क्या बात आहे, वा.
म्हणजे हा 9/11चा आठवण देणारं शिल्प आहे. क्या बात आहे. म्हणजे वा, वा. आपण इतके तकलादू जगतोय आपण. हे शिल्प त्याच्या चेहऱ्यातले हे सगळे भाव हे सगळं असं इतकं ओतप्रोत बाहेर आलेलं आहे. त्याच्यावर ते लेअर त्याच्यासाठीच घेतले. मी म्हणाला की ते हे आज नाही, हे आदिम काळापासून, भीती ह्या आदिम काळापासून चालत आलेली आहे. वा, वा. म्हणून ते लेअर सगळे घेतलेले आहेत. म्हणजे ते मातीचे लेअर, एकमेकावर लेअर लेअर लेअर, तो काळ दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. कारण तुमच्या बऱ्याचशा शिल्पांच्या मध्ये ही लेअर आहे. काळ, तो काळ, कारण एखाद्या चिरेखाण आहे किंवा दगडांची खाण आहे किंवा एखादा डोंगर तासला गेला की त्याच्यावर अनेक स्तर दिसतात. तोच तो प्रकार आहे, तो स्तरांचा. तो माझ्या लक्षात येत नव्हता. कारण हे शिल्पामध्ये आता पिरियड दाखवणं, हां, म्हणजे आता मी रिअलिस्टिक करत किंवा म्हणजे शिल्पकार म्हणजे ते कामं करत असतो तर लहान मूल दाखवलं असतं, थोडं मोठं थोडं मस्त. तर मी हे इतकं सिम्पल करून सांगितलेलं आहे. ते लेअरवर, एकावर लेअरवर लेअर बसणे म्हणजे काळ आला ना त्याच्यावर. बरोबर. तर ह्याची बेसिक कन्सेप्ट कुठून आली ती सांगतो तुम्हाला मी. हां हां. पूर्वी आपल्या घरात पावत्या ठेवण्याची एक तार असायची बघा ती. हो, करेक्ट करेक्ट. करेक्ट. जानेवारीची खाली पावती, डिसेंबरची वर पावती, हां. आणि असा एक पूर्ण जुळगा असा तारेने अडकवलं. नंतर तो रस्त्यात फेकून दिलेला, कचरा पेटीत फेकून दिलेला होता आणि तो पावसात भिजला होता. हां तर ते ट्विस्ट झालेले असे सगळे, आणि तो जुडगाच्या जुडगा पावसात भिजला होता असा. हां हां हां. पण ते लगेच लक्षात येतं ना, हे ती पावती म्हणजे काळ, म्हणजे जानेवारी गेला आणि 12 महिन्याचा काळ त्याच्यात संपूर्ण 12 नाही, सामावलेला आहे अनेक सगळं. वर्षाचा. हो हो. आणि तिथून मग ते हे लेअर येणे शिल्पावर तिथून आले ते. क्या भाषा. किशोरजी, एखादं शिल्प तुमच्या मनात अवतरतं त्यावेळेला तुम्ही विचार केल्यानंतर कागदावर स्केच करता. स्केच केल्यानंतर हे मातीमध्ये बनवता अगोदर? सगळी नाही, बरीचशी मातीमध्ये होतच नाही आहेत. हो, कारण तुमची ही शिल्प पाहिल्यानंतर ती मातीमध्ये नाही होत. म्हणजे तो आता, पण मग मेटलमध्ये करत असताना तुम्ही काय करता? आता ती जी माझी पॉवर म्हणून जी सिरीज आहे ना, पूर्ण ती मातीमध्ये केली होती मी. कारण माझं मॉडेलिंग हा जो प्रकार आहे माझा आवडता विषय खरा म्हणजे. मॉडेलिंग म्हणजे तो जो प्रकार आहे, म्हणजे ॲप्लिकेशन करणं वगैरे मातीचा तो. तर त्या तुम्ही जर संपूर्ण शिल्प बघितली तर त्याच्यात तुम्हाला मजा म्हणजे केलेली दिसेल, अप्लाय केलेली. तर तो जो प्रकार आहे, मी एक मॉडेलिंग आपण इतकं चांगलं करतोय तर एक पूर्ण सिरीज मी त्या मॉडेलिंगमध्ये केली, पॉवरवरती केली. पण त्या डिमांड पण होती त्या थीमची. बरं. तुमचा जो पॉवर प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये बैल आहे आणि बैलाचे वेगवेगळे आकार आहेत, आणखीन बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या ह्याच्यामध्ये तुम्ही वापरलेल्या आहेत. तर ती पॉवर ज्या वेळेला तुम्ही उभी केलीत, सगळे पॉवर 1, 2, 3, 4, 5, 4 वगैरे असे बरेच आहेत त्याच्यामध्ये, हे उभे करत असताना तुम्हाला ती पॉवर तुम्हाला प्रत्यक्ष शरीरामध्ये तुमच्या येत होती आणि मग अभिप्रेत असलेला अर्थ बाहेर येत होता? एक सर्टन एज असतं. हो, बरोबर आहे ना. ते केलं तेव्हा मी कदाचित 25शीत असेल. बरं. त्या वेळेचं ते जे एक्सप्रेशन असतं ना, ते कामातून उतरत असतं. म्हणजे एज फॅक्टर पण आहे त्याला. बरोबर. की त्या कोणत्या आपण तुम्ही त्यावेळेचं त्या एजमध्ये आपण कोणतं थिंकिंग जास्त करत असतो ते शिल्पामध्ये उतरतं. तुम्ही ज्या वेळेला तुमचा स्टुडिओ मुंबईतून इथे घेऊन आलात किंवा इथे काम करायला सुरुवात केलीत, तर त्यावेळेला तुम्हाला आता हा आजूबाजूचा निसर्ग आणखीन याच्यातून काय वेगळं तुम्हाला सुचायला लागलं आहे? सुचायला लागल्यापेक्षा मुंबईत म्हणजे इथला निवांत पण मुंबईत नाही आहे. म्हणजे मी ज्या प्रकारची आता जी शिल्प माझी होऊ घातलेली आहेत ती मी मुंबईत शक्यच नव्हतं, म्हणजे करणंच शक्य नव्हतं मला. करणं आणि विचारही करणं. हा विचार तर फारची दूरची गोष्ट झाली. कारण तिथं एकदा आपण त्या म्हणजे मुंबईतल्या त्या गर्दी आणि याच्यात अडकलो किंवा ते कामासाठी धावपळ, पैशांसाठी धावपळ, की त्यातून आपण वाट नाही काढू शकत. म्हणजे बरोबर. तो जो निवांतपण पाहिजे होता तो मी सगळं मुंबई सोडून येण्याचं कारण ती आहे. आणि ते माझ्या आता शिल्पामध्ये पण जाणवायला लागलेलं आहे आता. म्हणजे वा. थोडक्यात काय तर
ती गर्दी आणि त्यातलं साचलेपण हे सगळं बाहेर काढायचं. दुसरं काय माहिती आहे, आत्ता एक साधारण कक्षा ठरवून गेल्या होत्या माझ्या, ठरल्या म्हणजे आपण मागोवा घेतल्यानंतर आपण पैसे आता किती याच्या पुढे कमवणार, कमवले किती आणि याच्या पुढे किती कमवणार आणि कुठं थांबायला पाहिजे हे मी निश्चित केलं. आणि चला म्हटलं आता वाज झाला आपण. क्या बात आहे, वा. कारण इकडे आल्यानंतर गरजा कमी झाल्या माझ्या. हां, गरजा कमी झाल्यामुळं ह्याला मी जास्त वेळ देऊ लागू शकलो, म्हणजे स्केचिंग आणि विचार करण्यासाठी. मला माझ्या मिस्टरांचा खूप अभिमान आहे. लग्ना अगोदर काहीच ही कल्पना नव्हती शिल्पकार म्हणजे काही असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा भेटलो, जेव्हा संपर्कात आलो त्याच्यानंतर कळलं. त्यावेळी म्हणजे खूप प्राऊड फील झाला की बाबा नाही काय आहे. तुम्ही अनेक सिरीज केलेल्या आहेत आणि त्या जसा एक विचार येतो आणि मग त्यावेळेला तेथे घडत जातं, ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात की वयाप्रमाणेही काही गोष्टी बदलत जातात. तर त्याच्यामध्ये तुम्ही मुरगया शिल्पची एक सिरीज केलेली आहे, अस्तित्व केलेलं आहे, निरंतर सेवा केलेली आहे. तर ह्या शिल्पांना घडवताना ती अगदी कोणीतरी उचलेल आणि आपल्या घरात नेऊन ठेवेल असं पटकन काही त्याच्यामध्ये हे नाही. गणपतीची मूर्ती, दत्ताची मूर्ती वगैरे असं नाही आहे त्याच्यामध्ये की कोणी जाऊन पटकन पाया पडेल आणि आपल्या घरात घेऊन जाईल. पण मग ही अशी सगळी शिल्प घडवल्यानंतर त्याचं कोणी बाहेर असतं, कोणाकडे जातात ती, कोण त्याचं आवडीने ठेवून घेतो वगैरे? तो मी कधीच विचार करत नाही, म्हणजे बनवताना. तुम्ही करत नाही? नाही, मी काय करतच नाही. म्हणजे कोणतरी बरोबर घेईल, पैसे मिळतील, पण पैशांसाठी मी दुसरी कामं करतो. इथे मी तडजोड नाही ती करत. बर. म्हणजे ही जी क्रिएटिव्ह स्कल्पचर करतो इथं मी अजिबात तडजोड करत नाही, मला पाहिजे तेच करतो मी. बर. पण मग निरंतर सेवा हे काय होतं? निरंतर सेवा हे एक छान म्हणजे असं देशसेवा वगैरे हा जो काही प्रकार असतो म्हणजे हां 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 त्या संदर्भातले शिल्प आहे ते. म्हणजे मिलिटरीचा युनिफॉर्म आहे, तो युनिफॉर्म आहे, कोणतरी एक वॉरियर आहे तो कुठेतरी निबिड आणण्यात कुठेतरी कामी आलेलं आहे देशासाठी. बरोबर. अजून त्याच्याबरोबर त्याचे साथी असतील काहीतरी, तो कामी आल्यानंतर त्याच्यातले कोणतरी साथी जखमी झालेले असतील, त्यांना वाहून न्यायचे असतील, तिथं सोय नसेल कसलीच, तर त्याचा जो कामी आलेला जो वॉरियर आहे, सैनिक आहे, त्याचं शर्ट काढून तिथेच उपलब्ध असलेल्या झाडाच्या फांद्या घेऊन त्यांना वाहून नेण्यासाठी त्याचं शर्टसुद्धा देशाची सेवा करतोय. वा. ही अशी ती स्टोरी आहे त्या ह्याच्या मागे, शिल्पामागे. म्हणून ती निरंतर सेवा. तुम्ही अर्थार्जनासाठी वेगळी शिल्प करता असं म्हणाला हो, तुम्ही. मी आर्किटेक्चर फर्मसाठी वगैरे कामं करतो. म्हणजे कशा प्रकारचे असतात ते? म्युरल्स असतात, काही अशा वेगळ्या प्रकारचे असतात, काही थोडेसे काही वेगळ्या प्रकारचे डोअर्स असतील. काही तिथे पण ते क्रिएटिव्ह असतात, पण हो. फक्त पैसा हा त्याचा एम असतो. तिथे फक्त पैसा आहे. पैसा असतो. पण मग ललित कलामध्ये असलेली तुमची शिल्प किंवा त्याची मांडणी काही ठिकाणी झालेली आहेत, तर ती मात्र परमनंट तिथे तिथेच. किशोर ठाकूर यांच्या नावावरची ती आहे. म्हणजे ललित कलाच्या कलेक्शनमध्ये आहेत, मॉडर्न आर्ट गॅलरीच्या कलेक्शनमध्ये आहेत. म्हणजे ती म्हणजे गॅलरी, मोठमोठ्या नॅशनल गॅलरीकडे हो, तुमचं काम आहे. विक्री होऊन ते काम कुठच्या तरी एखाद्या मोठ्या आस्थापनामध्ये तिथे स्वागत करायला नाही. पण म्हणजे मग मला असं वाटतं की तुमच्या या शिल्पांमधला तुम्ही मला सांगत असलेला, आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचत असलेला हा जो भाव आहे, तो अर्थ आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल असं मी म्हणतो. नसेल का, तर कारण हे विकणं किंवा मार्केटिंग करणं हा मला नाही जमला आयुष्यात. म्हणजे विकणे सुद्धा ही एक कला आहे, ती मला नाही जमलेली. बर. पण तुमची ही सगळी शिल्प बघत असताना ती नक्कीच कुठेतरी वेगळ्या पद्धतीने स्थानापन्न व्हायला हवी होती असं मला स्वतःला वाटतं. एक कलेचा भोगता म्हणून मी हे चित्र इथे असायला हवं असं मला ज्या वेळेला वाटतं ते बोलतोय मी. म्हणजे ती समजा नाही झाली माझ्या आयुष्यात, म्हणजे ह्याच्यात नाही झाली, म्हणून ही जी वस्तू आहे ही त्याच्यासाठीच केलेली आहे की ती किमान इथं तरी राहतील. म्हणजे अशी. वा. हे छत, या छताखाली ती राहतील. क्या बात हा आहे. त्याचं नियोजन आहे. हा फारच सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की या रंगाई EUच्या प्रवासामध्ये असे फार कमी चित्रकार, शिल्पकार मला बघायला मिळाले की ज्यांनी स्वतःचं एक
संग्रहालय केलेलं आहे. म्हणजे कशासाठी केलं की कोणतरी येईल आणि मग ते त्याच्यावरती त्याचं जपणूक करेल, त्यापेक्षा आपल्या हातने होईल तेवढं तरी जपणूक व्हायला पाहिजे म्हणून हा उपद्व्याप केलेला आहे सगळा. चांगला आहे, पण हा अतिशय उत्तम उपद्व्याप आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं धातूशी काम केल्यानंतर शिल्प उभी राहिली. अजून काहीतरी वेगळं घडवायचं आहे म्हणून किशोर ठाकूर सरांनी काय करायचं ठरवलंय बघूया. त्यांचं हे नवीन शिल्प हे काय आहे एक्झॅक्टली? तुम्ही दोऱ्यामध्ये काम करताय, सुतळीमध्ये काम करताय आणि हे शिल्प आहे तुमचं. ह्याचा सब्जेक्ट आहे वंशवेल. वंशवेल. बर. म्हणजे वंशवेल जिथे वाढते ती जागा. गर्भ. गर्भ नाही, जी पुढे कंटिन्यू होते. ओ. म्हणजे बेड आणि हा बिछाना आहे. हा बिछाना म्हणजे हा वेगळ्या पद्धतीचा बिछाना. हा बिछाना आहे, पण याच्यावरती सगळे इलेमेंट तुम्ही चेक कराल ना, म्हणजे ते ऑब्झर्व नीट केलं, जे रिलीफ केलेलं आहे वरती ते नीट जर बघितलं तर तुम्हाला फक्त म्हणजे कळेल तुम्हाला. हो. बरं. म्हणजे तुम्ही ते मेल आणि फिमेल यांच्या संदर्भात म्हणजे जवळपास जाणारे सगळे फॉर्म आहेत, पण ते थोडेसे ॲब्स्ट्रॅक्ट आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म्स आहेत. तुम्ही तुमचं काम फायबरमध्ये सुद्धा करता? हो, ते करावंच लागतं. म्हणजे अगदी त्याचं मॉडेल जे असतं ना, पूर्वी आम्ही प्लास्टरचं करायचो, ते आता फायबर म्हणजे ड्युरेबल असतं ते. बर. म्हणजे त्याच्या समजा प्रतिकृती करायची काढता येतं त्याच्यावरून. बर. पण मग फायबरचं काम विकलं जातं? मी फायबर म्हणजे विकण्यासाठी फक्त कमर्शियल जी कामं करतो ती फायबरचीच असतात सगळी. बर. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा. बरोबर. त्याच्यासाठी ते करतात. हे फायबर मधलं काम ज्या वेळेला करता किंवा एखाद्या आर्किटेक्चरसाठी तुम्ही काम करता, त्याची भिंत डिझाईन करायची असते, तर त्यावेळेला काय विचार करता? नाही, त्यांच्याकडे एक थीम लाईन किंवा कोणाला म्युरल पाहिजे असेल तर ते त्यांचं बिझनेस काहीतरी सांगतात की आम्हाला आमच्या बिझनेस संदर्भात असावं, काहीतरी थीम लाईन दिलेली असते, आणि त्याप्रमाणे मग वर्क करून द्यायचं त्यांना. तुमच्या घरात शिरताना तुमचे खांब बघितले मी. ते खांब तुम्ही बनवलेले आणि खांब नुसते सरळ खांब नाहीये, तर ते ट्विस्ट केलेले. ती रग बोलतात ना, ती रग. किती वर्षापूर्वी? त्याला जवळपास 30 वर्ष झाली असतील. म्हणजे त्यावेळेला तुम्ही तरुण होतात आणि त्यामुळे तो सगळीकडे दिसेल तुम्हाला. ते हे जे पिलर आहेत ना, तर ते पिलर बघितलं ना, म्हटलं हे का असे केलेले, तर ती तुमची रग जी आहे ती त्यावेळेला दिसते. पण तो असं सरळ असता तरी तो छानच दिसला असता. पण बरेचसे म्हणजे आता हा जो प्रकार आहे ना, स्पायरलचा प्रकार आहे, बऱ्याच ठिकाणी मी आता म्हणजे बघितलं तुम्ही वापरलेलं आहे, तर त्याची ती आयडेंटिटी त्या फॉर्ममध्ये पण घेतलेली आहे मी. बर. पिलरसाठी. म्हणजे स्पायरलचा जो फॉर्म आहे तो सगळीकडे वापरलेला आहे. बर. आता हे जे शिल्प आहे की जे अत्यंत पॉवरचं एक वेगळं प्रतीक आहे, हे घडवत असताना तुम्हाला काय फील? ह्याच ही चीज आयला पॉवरच्या सिरीजमध्ये पण मागोवा म्हणून त्याचा विषय आहे. मागोवा. म्हणजे आयुष्यात आपण भरपूर धावलो, चिक्कार धावलो, आणि जर लेखाजोखा करायचा असेल आयुष्याचा, सिंहावलोकन आयुष्याचं करायचं असेल, तर किती आपण धावले आणि किती अचीव्ह केलेलं आहे. तर त्याच्यात पाय आहेत ना, ते म्हणजे त्याचं थीम आलेली आहे कुठून. आम्ही लहानपणी, आता मी शेतकरी कुटुंबातला आहे, त्यामुळे आमचं खेळ काय असायचं, खेळ असायचा आमचा पायाला दोरा बांधणं आणि बैल खेळणं, हा आमचा खेळ. तेच ते शिल्प आहे. ते बैल खेळताना आम्ही किती सरकतो, आपण जागेवरच असतो, खेळ फक्त हात आणि अंगठ्यांचं त्या पायाच्या इथपर्यंतच चाललेला असतो. तर आयुष्यामध्ये आपण एवढं फार अचीव्ह नाही केलेलं, आपण तिथेच आहोत.
किशोरजी, ते गव्हाचं पोतं, गहू असे प्रचंड सांडलेले आहेत, अख्खं पोतंच्या पोतं रिकामं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळा फॉर्म आलेला. हे सगळं घडवत असताना पहिल्यांदा प्रोसेस काय केली होती, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ते केलं? ॲक्च्युली गहू नाही आहेत, ते आहेत खजुराच्या बिया. बर. कारण एवढे गहू थांबू नाही शकत. मला पुढची प्रोसेसच्या दृष्टीनं म्हणजे मोल टाकणं, तर ते एवढे छोटे छोटे गहू थांबू नाही शकत. हां. त्याचं आयडेंटिफिकेशन आहे, पण ते दिसताना फोटोमध्ये ते गव्हासारखे दिसतात. गव्हासारखे दिसते. पण ते आहेत खजुराच्या बिया. बर. ते तेवढ्या सगळ्या असे अरेंज केलेले आहेत. त्याच्यावरती ती फिगर हे सगळं आणि वर रबर मोल्ड केलेलं आहे. कारण तेवढं डिटेल दुसऱ्या मोल्डमधून कोणत्याच येऊ शकत नाही. हो. कारण ते प्लास्टरमध्ये टाकत सगळ्या बिया तिकडे चिकटल्या असत्या. काढताना सगळं ते तुटून म्हणजे गेलं. ह्या एवढ्या सगळ्या बिया आणल्या होत्या हो, तुम्ही? आणलेल्या होत्या. ते पण कशा आणलेलं, शेवटी तो ऑब्झर्वेशन म्हणतो ना आपण, आजूबाजूला आपल्याला काय पडते, हा हा हा. तर ते पण कचऱ्याच्या डब्यात आपलं ते असतात ना अशा वरच्या त्यातल्या बिया काढून कचऱ्याच्या डब्यात फेकून फेकून देतात देतो ना. आपण. त्याच्या ते आमच्या तिथे स्टुडिओजवळ त्या टाकून द्यायच्या. त्या बायांना सांगितलं, बाया तुम्ही संध्याकाळी हे टाकून देता, त्या मला देऊन टाका ना द्या. हा. आणि अशा हे बऱ्याच कुठे आपण याला चुनाभट्टीला. चुनाभट्टीला. हा. मग त्या जमा केल्या आणि मग तिथून मग काय करता येईल याचं, म्हणजे पहिल्यांदा बिया आल्या आणि मग ते शिल्पाकडे वळला त्याचा तो प्रवास. आणि मग त्याच्यावर रबर हा, हे टाकून करून तो नंतर मग हे घडवलं. केलेलं आहे. हो. पण मग त्याच्या अगोदर त्याला खाली काही बेसला की पूर्णपणे त्या पोत्याचं हे हो, करून नाही घेतलं? नाही. पहिल्यांदा ते सगळं सेट केलं, थांबवल्या बिया त्या. हा हा हा. नाहीतर त्याच्यात रबर कॅव्हिटी असेल तर रबर सगळं आतमध्ये गेलं असं. ते गेलं असं. थांबवलं सगळं. म्हणजे थोडासा टेक्निकली तो पार्ट आहे झाला. बरोबर. आणि मग त्याच्यावरती करून मग पण म्हणजे अगदी मला काय म्हणायचं किशोरजी, की हे इतकं सोपं नाहीये. मनात आलं आणि घडलं नाही, इतकं नाही. सोपं नाही, नाही. नाही. ते सहज प्राप्य नाही. सहज नाही. कारण प्राप्य झालं कधी कधी ते कल्पना आपण केलेली आहे, इमॅजिन केलं असतं, आता ते 100% आपल्याला तो रिझल्ट मिळेल, नाही मिळत कधी कधी. हो हो हो. ती तिथं पण थोडंसं फेल्युअर होणं आणि ते पचवण्याची पण आपल्याकडे ताकद पाहिजे हे सगळं झाल्यानंतर. खरंय. मग असं एखादं कुठचं शिल्प तुमच्या डोक्यात आलं, तुम्ही ते ड्रॉ केलं आणि फसलं, असं कधी झालं? काय झालेलं आहे. झालेलं हो, आहे? हो. साधारण माझ्या ते आत्ता तुम्हाला याच्यामध्ये जर प्रेझेंटेशनमध्ये बघितलं तर एक बांगड्यांचं शिल्प केलेलं आहे बघा. हो हो. असं मोठा हार केलेला आहे. हा हा हा. तर ते फसलेलं म्हणजे चांगली आयडिया, वेळीच म्हणजे त्याला पुरेसा वेळ न दिल्यामुळे फसलेलं शिल्प आहे ते. हो. म्हणजे फार सुंदर असं आहे. म्हणजे असं रोडचं आपल्या डिवायडरवरती लॅम्पपोस्ट आहे. त्या लॅम्पपोस्टवरती फ्लेक्स टांगण्याची हल्ली एक मोठी आहे. हो. ते सगळ्यांचे सोम्या स्वागत गोम्या असो आहे किंवा आणि त्यांचे वाढदिवसाचे. त्यांचे काय लायकी असते ती त्यांना माहिती, टांगणाऱ्यांना माहिती, बांधणाऱ्यांना माहिती. आणि असं तो एक फ्लेक्स हा. त्या रस्त्यावरती ह्याच्यावरती म्हणजे याची खरंच लायकी नसते दाखवण्यासाठी काय केलं तर मी त्या बांगड्यांचा हार केलेला. हा. की आपण म्हणतो ना मराठीमध्ये की त्या बांगड्या भरण्याच्या लायकीसाठी ह्यासाठी. हो. तर तो ऑरेंज अशा बांगड्या की आपल्या म्हणजे भारताचा हार घेतला तर तो आपण झेंडूच्या फुलांचा घेतो. हो. ती आयडेंटिटी भगवा आहे रंग आपली. असेल. हा, केशरी रंग. केशरी रंग. तर त्या केशरी रंगाच्या सगळ्या बांगड्या घेतलेल्या आहेत. आणि भला मोठा हार, आणि ती पण क्रेज आहे ना, अशी 10-12 जणांना घेऊन घुसलत नाही एवढा मोठा हार काढला. हो. तर ती त्याच्यात असं थोडंसं केलेलं होतं. पण ते सगळे इलेमेंट चांगले असून सुद्धा ते वेल नाही झालं माझ्याकडनं ते. हो. त्याच्यात म्हणजे ते त्याचं आपण एक्झिक्युशन नाही सांगता ते योग्य पद्धतीने होऊ आणि ते एकदा होऊन गेलं की परत त्याला नाही हात लागत. ते गेलं, ते फसलं संपलं त्याचं काम. मग त्याचं ती एक चांगली कन्सेप्ट आपली ती फुकट गेली, असं आपल्याला काही त्रास होतो त्याचा? नाही होत. चला नव्याने परत विटी दांडू, नवीन विटी दांडू. बरं. आणि मी हे पण करतो. मी म्हणजे आता मी बऱ्याच वेळा पेंटर बघा त्याची स्टाईल घेऊन बसलेली असतात. हो. ते सोडायला मागत नाही, कारण आपली त्यांची ओळख झालेली असते फील्डमध्ये की हे करणारा म्हणजे तो. तर मी फक्त म्हणजे असं एक एक्झिबिशन झालं की परत त्याला मी अजिबात हातच नाही लावत. वा. मी परत नवीन विटी दांडू सगळं, अगदी मीडियापासून फॉर्मपासून सगळं हो नवीन. हो. कारण तुमची सगळी शिल्प बघताना जी वेगळ्या पद्धतीची जी किशोर ठाकूर यांची ही रचना, तरी पण लोक ओळखतात ही किशोरचं शिल्प आहे. हे कारण त्याच्यातलं वेगळेपणा त्यांना कळत असतो. असेल कधी. किशोर ठाकूर सर, तुमच्या या सगळ्या शिल्पांच्याकडे बघत असताना एक लक्षात येतं महत्वाची गोष्ट, की चित्रकार स्वतःसाठी पहिल्यांदा जगत असतो. स्वांत सुखाय तुम्ही ही सगळी शिल्प तयार केलेली आहेत. ती विकली जातायत की नाही, त्याच्यातून मला काय अर्थार्जन होणार आहे का, याचा तुम्ही अजिबात विचार केलेला नाही.
त्याच्यासाठी तुम्ही वेगळं काम करताय आणि तुम्ही असं मगाशी म्हणालात की माझ्या गरजाच कमी करून टाकलेल्या आहेत, त्यामुळे तो आनंदही वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेताय. पण ते सगळं करत असताना काही शिल्प आहेत, म्हणजे काही काही शिल्पांचा अर्थ समजून घ्यावा लागतो. विराट सारखं एखादं शिल्प आहे जे स्वतः बोलतं, त्याची संकल्पना आणि त्याचं सादरीकरण करताना, ते उभं करताना काय काय विचार होते? ते आहे ॲक्च्युली म्हणजे एका गार्डनसाठी बनवलेलं आहे. बरं. म्हणजे ते रस्त्यावर लागलेले आहे. हो, कुठे? आपलं सेंटर हॉटेल आहे ना, विमानतळाच्या बरोबर एंटर करताना आपल्या समोर होतं, पण ते आता नाही. आता ते रस्ता रुंदीकरणामध्ये काढलेलं आहे ते आता. मग आता ते कुठे टाक? माझ्याकडे, माझ्या कलेक्शन. बरं. ते पूर्ण स्कल्चर जवळपास ते 21 फुटाचं स्कल्चर होतं ते. हां हां हां. आणि ते पूर्ण स्क्रॅपमध्ये केलेलं होतं. स्क्रॅपमध्ये करताना विश्वरूप दर्शन जसं म्हणजे कृष्ण त्याच्यातला मेन एलिमेंट होता. हो. आणि वेगवेगळ्या म्हणजे जसे आपले 10 अवतार आहेत, तर ते 10 अवतारामध्ये कृष्ण म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट कृष्ण होता. तर त्याच्यात त्यांनी जी वेगवेगळी रूपं घेतलेली ती त्याच्यात दाखवून त्याचं ते पूर्ण असं विश्वरूप दर्शनासाठी भरपूर चेहरे वगैरे त्याचा तो आवाका सगळा असा आणि मिळून ते पूर्ण झालेलं होतं त्याच्यात. वा. पण म्हणजे ते त्याच्यात असा कृष्ण जो होता तो पूर्णपणे हॉलो होता. हॉलो आणि त्याच्या पलीकडे ब्रह्म होता. म्हणजे असं मस्त अशी छोटीशी ब्रह्माची मूर्ती आणि ती गोल्डमध्ये होती अशी. बर. आपल्या कलेतून वेळ काढून किशोर ठाकूर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान देत आहेत. माळ रानावर देवराई फुलवून तिथे शिल्प उभारणीतून तो परिसरही सुंदर करायचा विडा सह्याद्री देवराई प्रकल्पाने उचलला आहे. त्यातला महत्वाचा शिलेदार आहे किशोर ठाकूर. रंगा येईओ मधून आपण ज्या वेळेला एखाद्या चित्रकाराला, एखाद्या शिल्पकाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यावेळेला त्याचं एक वेगळं अंग सुद्धा समजून घेणं महत्वाचं असतं. आणि म्हणून देवराई नावाचा एक प्रकल्प सुरू आहे जो साताऱ्याला, त्याच्या संदर्भात आपण थोडंसं समजून घेऊया किशोर ठाकूर सरांच्याकडून. सह्याद्री देवराई म्हणून आम्ही एक ज्यांचं संस्था म्हणजे आम्ही एक 10 लोक असे 10-15 लोक एकत्र येऊन आम्ही काम करतोय. पर्यावरणाचा त्याच्यातला प्रमुख मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या मदतीने, गावाच्या मदतीने, फॉरेस्टच्या मदतीने 40 ठिकाणी आम्ही जवळपास अशा देवराया चालू केलेल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत लाखाच्या संख्येनं आम्ही लागवड केलेली आहे. त्याच्यातलाच एक प्रोजेक्ट साताऱ्यामध्ये झालेला आहे. गेल्या वर्षी बीडमध्ये झाला होता 100 एकरावरती. आता यंदाचा आहे हा पण 100 एकरावरती आहे जो साताऱ्यामध्ये सुरू आहे. तर त्या याच्यामध्ये झाडं सगळेच लावतात म्हणजे, पण आम्ही थोडंसं एक सौंदर्याचं दृष्टिकोन समोर ठेवून असं एक तिथं म्हणजे लोक येतील, बसतील, निवांतपणे असं बघतील, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी तिथे रॉक गार्डन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची स्कल्पचर करणं हे माझी ड्युटी आहे तिथे. बरं. आणि ठीक आहे म्हणजे इथे हे स्कल्पचर बघितल्यानंतर त्यांनी थोडासा पुढचा प्रवास करावा, लोकांना आकृष्ट करून त्यांनी पुढे त्याच्या अशा टप्प्याटप्प्याने मी स्कल्पचर करते तिथे. बरं. तिथलंच नॅचरल मटेरियल त्याचंच एक वेल म्हणजे मांडणी शिल्पासारखंच करते तिथं. हे जे स्कल्पचर आहे हे साताऱ्यामध्ये सह्याद्री देवराजी उभं राहते. ते स्कल्पचर किशोर ठाकूर यांनी उभं केलं आहे. इथलेच दगड घेऊन इथंच कलाकृती बनवून त्याचा उद्देश असा आहे की इथं येणारे विद्यार्थी हे स्कल्पचर बघायला म्हणून येतील आणि परत इकडं काय लागलं स्कल्पचर म्हणून तिकडे बघायला जातील. तेव्हा रस्त्यात जी झाडं असतील त्याच्यावर जे टॅग असतील त्याचा त्यांच्यावर अभ्यास होईल. तो अभ्यास करताना त्यांच्या डोक्यात असं पण आहे की या रस्त्याला महाराष्ट्रात किती प्रकारचे दगड आहेत, किती प्रकारची माती आहे आणि किती प्रकारच्या वेली आहेत, हे सगळं अभ्यास करत जाईल. हे एक ओपन स्काय बुक आहे. तर यांचं कॉन्ट्रीब्युशन यातलं हे आहे की साध्या दगडातनं कुठलंही बाहेरचं एलिमेंट न वापरता लोकांना अट्रॅक्ट करणारं, मुलांना अट्रॅक्ट करणारी गोष्टी करून हे स्कल्पचर बनत आहेत. आणि महाराष्ट्रात अशा 30-40 ठिकाणी बनत आहेत. ज्या कलेमध्ये खूप भाव, ज्या कलेमध्ये खूप पैसा आणि नाव मिळतं असंच कलेकडे लोक धावतात. पण किशोर ठाकूर हा स्कल्पचर शिल्पकलेमधला एक लिजंड माणूस आहे, लिजंड कलावंत आहे जो स्वतःच्या टर्म्स कंडिशनवरती जगतो आणि स्वतःच्या टर्म्स कंडिशनवरती स्कल्पचर तयार करतो. पण ती स्कल्पचर होताना मी अतिशय जवळून बघितलेली आहेत. म्हणजे ही संकल्पना ज्या वेळेला तुमच्यापर्यंत कशी आली? आम्ही सयाजी शिंदेबरोबर काम करतोय आम्ही सगळे लोक. बरं. सयाजी शिंदे त्याच्यातलं
मेन हा मुख्य आहेत. आणि त्याच्यासाठी मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे आता मी आहे, अरविंद जगताप आहे, सचिन चंदन आहे, सयाजी शिंदे आहेत, अशी वेगवेगळ्या बरेच क्षेत्रातली मंडळी. मोठी माणसं पण आहेत सयाजीचा सगळे. पुढाकार आहे आणखी हा, पुढाकार आहे. महाराष्ट्र हिरवा व्हावा, येस, सह्याद्री देवराया निर्माण व्हावा. देवराया निर्माण आणि संपूर्ण सह्याद्री आपलं मस्तपैकी हिरवगार व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. वा. म्हणजे आणि त्याच्यामध्ये एखादा एक पिकनिक स्पॉट तयार करताय तुम्ही. पिकनिक स्पॉट म्हणजे पर्यटनासाठी पण, म्हणजे आता म्हणजे साताऱ्यामध्ये फक्त मी 2 शिल्प उभे केलेत. झाडं छोटी आहेत अजून, पण आता जवळपास 300-400 रोज तिथं लोक शहरातून जाऊन मस्त फिरून येतात. म्हणजे वा. आता ह्या स्टेजला या स्टेज म्हणजे झाडं झाली, झाडं झाली, तिथली पूर्ण हो. वाढल्यानंतर तर मस्त त्याच्यामध्ये मजा, शाळांच्याही त्याच्यासाठी पण करतोय आम्ही, बायोडायव्हर्सिटी पार्क करतोय आम्ही तिथे. ओके. म्हणजे मग तिथली झाडं कोणती आहेत, काय आहेत, त्याची माहिती मिळेल हो, सगळं त्याला एका जागेवर सगळं ते मिळतील. अशी म्हणजे नुसतं पाम घेतले तर पामच्या व्हरायटी मिळतील, असे वेगवेगळ्या प्रकारची आपली स्थानिक झाडं कोणती, म्हणजे आता तिथे बटरफ्लाय गार्डन, असे वेगवेगळे सगळे प्रोजेक्ट आहेत तिथे. म्हणजे शिल्पकलेतूनच तुम्हाला या जगण्याचा एक वेगळा आनंद हो. देवराईच्या माध्यमातून थोडंसं म्हणजे आता आपली काय म्हणतो आपण, सामाजिक बांधिलकी म्हणून ते करायलाच पाहिजे आपण. म्हणजे बरोबर. तर सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून रंगा येऊ या कार्यक्रमातर्फे अशा अनेक देवराई या महाराष्ट्रात निर्माण हो, अशा शुभेच्छा देऊन किशोर ठाकूर सर, तुमची रजा नाही घेत आहे, तुमचं हे काम पुढे चालू राहील, त्याच्यात आम्हालाही खारीचा वाटा उचलता येईल असं बघू. पण त्याचबरोबर स्वांत सुखाय तुम्ही ही जी काही रचना करता आहात, शिल्प उभी करतात, ती देखील वेगळ्या पद्धतीने आम्हाला आनंद देत आहेत. त्यामुळे ह्या आनंदात आम्ही असेच डुंबून राहू इच्छितो. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.